विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला फाशी द्या. पद्मशाली युवक संघटना व विशेष मागास प्रवर्ग संघर्ष समितीची मागणी. अमरावतीत खासगी कोचिंग क्लासेस चालविणाऱ्या एका शिक्षकाने एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिला वाऱ्यावर सोडल्याने तिच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या शिक्षकाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी पद्मशाली युवक संघटना व विशेष मागास प्रवर्ग संघर्ष समितीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात असलेल्या मोजे टानकी येथील एका कोचिंग क्लासेस चालविणाऱ्या शिक्षक संदेश गुंडेकर राहणारा सरमस बुद्रुक तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड यांनी त्यांच्या कोचिंग क्लासेसमध्ये असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीस प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केला व ती गर्भवती राहिल्यानंतर तिला वाऱ्यावर सोडून दिल्यामुळे 25 सप्टेंबर रोजी तिचा मृत्यू झाला. तिचा मृत्यू जबाबदार असलेल्या कोचिंग क्लासेसच्या शिक्षक संदेश गुंडेकर याला साथ देणारा त्याचा भाऊ साईराम गुंडेकर, आशिष गुंडेकर या दोघांना सह आरोपी करून तात्काळ अटक करण्यात यावी व मुख्य आरोपी असलेला शिक्षक संदेश गुंडेकर याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात पद्मशाली युवक संघटनेने केली आहे. अन्यथा पद्मशाली समाज तीव्र आंदोलन करेल असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी संतोष कोंगलवार, प्रदीप दिकोंडवार, गजेंद्र पारतवार, विशाल मंचावर, सचिन सालेवार, किशोर पारतवार, दत्तात्रय महाजन आदी उपस्थित होते. एक नुकतीच 22 सप्टेंबर 2025ला एक घटना घडली जी पद्मशाली समाजाची मुलगी जी ट्युशन क्लासला जाणार आहे तिथल्या एका टीचरनं संदेश गुंडेकर नावाचा एक जो टीचर आहे जो ट्युशन घेणारा त्या व्यक्तीनं त्या मुलीला एक लैंगिक अत्याचार करून तिला मुलगी किती वर्षाची होती? 17 वर्षाची होती आणि तिला दपाटा करून तिच्यावर अतिशय मोठे लैंगिक अत्याचार केला ज्याच्यात ती गर्भवती झाली. क्लास टीचर आहे, कर्मचारी आहे? टीचर होता, ट्युशन घेणारा एक क्लासेस घेणारा टीचर होता तो संदेश गुंडेकर. आणि तो व्यक्ती त्या मुलीला अतिशय संगनमत करून तिला धाक दपाटा देऊन ती जर तू कोणाला सांगितलं तर तुझ्या आईवडिलांना मारून टाकीन असं करत. त्यामुळे त्या मुलीनं अतिशय याच्यानं सहन करत ती गर्भवती झाली. मग त्याला ते काही कळलं नाही बघ काय करायला पाहिजे तर एकाच्या कोणातरी सांगल्यावर त्यानं गोळ्या दिल्या ज्याच्यामुळे तिची अतिशय तडकाफडकी मृत्यू झाली तिच्या त्या त्रास होऊन. आणि ज्याच्यामुळे असं काही समाजात अतिशय हीनवृत्तीचा प्रकार घडला ज्याच्यामुळे आम्ही पूर्ण महाराष्ट्रातले जेवढे काही विदर्भ आणि महाराष्ट्रातले सर्व जे पद्मशाली समाजाचे लोक आहेत प्रत्येक जिल्ह्यातून आम्ही कलेक्टरला निवेदन देऊन त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. त्याच्यामुळे त्याला फासावर लटकवलं पाहिजे जेणेकरून अशा घटना कोणत्या समाजाच्या कोणाच्याही बाबतीत घडू नये हे आमची मागणी आहे. आम्ही फडणवीस साहेबांना गृहमंत्री म्हणून त्यांना आणि मुख्यमंत्री म्हणून आणि महासंचालक साहेबांनाही पाठवतो आणि जिल्हाधिकाऱ्याकडून निवेदन म्हणून आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. आपल्या अमरावती शहरामध्ये वारंवार असे प्रकरण खूप होत आहे की पूर्ण अमरावतीमध्ये या पूर्ण जिल्ह्यामध्ये या पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे प्रकरण होत आहे तर सरकारला काय म्हणणं आहे तुमचं? सरकारला एवढंच की बा असे प्रकार घडण्याच्या याच्यात अतिशय मोठी कठोर कारवाई केल्याशिवाय यांना धाक बसणार नाही. कारण अतिशय लाईटली जर त्यांना घेतलं तर ते लोक असेच करण्याचे कृत्य करत राहील ज्याच्यामुळे समाजात अतिशय एक वाईट संदेश जात आहे की याच्यात काही होत नाही आहे हे माहिती आहे. त्याच्यामुळे या पास्को अंतर्गत जी आता कारवाई केलेली आहे पण त्याला अतिशय फासावर लटकवण्यात यावं आमचं म्हणणं आहे की कोणावरच अत्याचार होऊ नये. अतिशय अल्पवयीन मुलीच्या बाबतीत असं घडलं असे प्रकार खूप घडत आहेत. असे प्रकार घडू नये हे गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी याचं अतिशय मोठं गांभीर्यानं घ्यावं जेणेकरून समाजात. अर्चना रक्षे, विदर्भ न्यूज, अमरावती. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी. फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती.